रेशन कार्ड धारकांना वेळेत धान्य मिळावं तसंच वितरण व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी ई-पॉस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली। पण यातही अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ही प्रणाली अपयशी ठरली। त्यातून धडा घेत आता केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांना धान्याऐवजी रोख अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी रेशन कार्ड धारकांना डिजिटल फूड करन्सी अंतर्गत राष्ट्रीय बँकांचं कूपन देण्यात येईल। गोरगरीब गरजू कुटुंबांना अत्यल्प दरात जीवनावश्यक धान्य पुरवठा करणारी रेशनिंग व्यवस्था देशभर कार्यरत आहे। प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेतून रेशन कार्ड धारकांना प्रति कुटुंब 10 किलो गहू आणि तांदूळ दिला जातो। दरम्यान धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार रोखला जावा आणि लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावं, धान्याचा काळाबाजार रोखला जावा यासाठी ई-पॉस मशीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली। मात्र त्यातही तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे ही व्यवस्था अपयशी ठरली। अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारनं डिजिटल फूड करन्सी कूपन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। सध्या चंदीगड आणि पॉंडिचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशात आणि गुजरात राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येईल। त्यानंतर महाराष्ट्रातही ही योजना लागू होईल। त्यानंतर रेशन कार्डावर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याची किंमत त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यावर जमा होईल। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून डिजिटल फूड व्हाउचर दिलं जाणार आहे। दुसरीकडे केंद्र सरकारच्या या निर्णयाला राज्यातील रेशन कार्ड दुकानधारकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। या निर्णयामुळे रेशन धान्य दुकानदारांना धान्य वितरणाचं कमिशन मिळणार नाही। त्यामुळे ही दुकानं बंद पडतील अशी भीती व्यक्त करून केंद्र सरकारनं प्रस्तावाचा फेरविचार करावा असं आवाहन रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे, सुरेश पाटील यांनी केलं आहे।